सगळं झालं ओके आधी धर ना ती पण पंढरपूर तालुक्यात MIDC मागणी गेल्या 40-45 वर्षापासून केली जात होती। 1984 साली तत्कालीन आमदार तात्यासाहेब डिंगरे यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवला होता। पंढरपुरात बेरोजगारांचा एक प्रचंड मोर्चा निघाला होता MIDCच्या मागणीसाठी। यानंतर कधी कुठला मोर्चा निघाला नाही, पण प्रत्येक विधानसभा निवडणुकीत MIDCचा मुद्दा चर्चेत यायचा। मागील 1.5-2 वर्षापासून आपण ही MIDCसाठी पाठपुरावा करत होता। आमदार आवताडेंच्या बरोबरीने आपणही अनेक बैठकात सामील होता। आता या MIDCला मंजुरी मिळाल्याचं पत्र आले, काय सांगाल? या ठिकाणी पंढरपूरला MIDC झाली पाहिजे, अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं, ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे। त्या ठिकाणी MIDC मंजुरीचे आदेश शासनाने दिलेले आहेत। लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे ही अपेक्षा आहे। वास्तविक पाहता ही MIDC मंजूर करण्यासाठी मंत्रालयातल्या ज्या ज्यावेळेस बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांना मी उपस्थित होतो। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचा मी वारंवार पाठपुरावा केला आहे, त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केला आहे। ज्या ज्या वेळेस उद्योग खात्याचे अधिकारी या ठिकाणी जागा निश्चितीसाठी आले होते त्यावेळेस त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो जागा निश्चितीसाठी। मग ते काशीगाव असेल, आनिवली असेल, मेंढापूर असेल, या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो। वारंवार मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे, आमच्याकडे पाणी आहे, आमच्याकडे रेल्वे स्टेशन आहे, आमच्याकडे नॅशनल हायवे आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण ताबडतोब MIDCला या ठिकाणी मंजुरी द्यावी। ज्यावेळेस या ठिकाणी अधिकारी पाहणीला आले, जागा निश्चितीचं ठरलं, त्यावेळेस स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी जाणून बुजून विरोध केला होता। हे सगळ्या या तालुक्यातील लोकांना माहीत आहे, हे विसरून चालणार नाही। परंतु या ठिकाणी MIDCसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी MIDC मंजूर झाली। आता ते ताबडतोब त्या ठिकाणी कारखाने कंपन्या आल्या पाहिजे, चालू झालं पाहिजे। हे सगळं करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या देशातील जे मोठे उद्योगपती असतील, या राज्यातील जे मोठे उद्योगपती असेल, त्या सर्व उद्योगपतींना त्या ठिकाणी विनंती करून त्यांच्या कंपनी, त्यांच्या कारखाने या पंढरपूर तालुक्यात जे आता MIDC होणार आहे या MIDCमध्ये त्यांनी ते कारखाने आणि कंपन्या उभा कराव्यात म्हणून माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून देखील या वेगवेगळ्या उद्योगपतींना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहे। प्रामुख्याने या MIDC ज्या कारखान्याची कंपन्याची निर्मिती होईल त्या ठिकाणी आमच्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातीलच आमच्या तरुण भगिनी असतील, तरुण बंधू असतील, या सर्व लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी परप्रांतीय असा एकही कामगार त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही। नाही, भारतीय जनता पार्टी आली मला फळीबिळी देणं घेणं नाही। जे आजी माझे आमदार आहेत तुम्हाला माहितीच आहे ना, त्यांनी त्यांचे कोण कार्यकर्ते होते। नाही, त्या ठिकाणी त्यांना कोणाला त्यांचे एकमेकाचे क्रिएटसाठी भांडण असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचे जे कारखानदार आहेत, या ठिकाणचे जे पूर्वीपासूनचे लोक आहेत, त्या लोकांना असं वाटत होतं की इथे MIDC व्हायला नाही पाहिजे, कारण इथं जर MIDC झाली तर त्यांच्या कारखान्यात आणि त्यांच्या संस्थेत काम करायला लोकच मिळणार नाहीत। जर इथे MIDC झाले, कारखाने कंपनी आले, तरी सगळे आपले तरुणी त्या ठिकाणी त्या कंपन्यामध्ये त्या कारखान्यामध्ये कामाला जातील। मग यांच्या साखर कारखान्यात, यांच्या दूध संस्थेत, यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कमी पगारीमध्ये लोक कसे उपलब्ध होणार? त्यामुळे ते प्रयत्नच करत नव्हते। परंतु आत्ता आपण या सरकारमध्ये प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आपल्याला यश आलंय। निश्चितपणे लवकरच ही MIDC उभी राहील। आता प्राथमिक स्तरावर या MIDCसाठी 51 हेक्टरचा 21 एकर भूसंपादनाचे आदेश निघाले। किमान 200 ते 300 एकर क्षेत्र भूसंपादन केलेलं आहे असं म्हटलं जातं। पुढील कालावधीत आपण या अतिरिक्त क्षेत्राच्या संपादनासाठी तातडीने पावले उचलले जावे त्यासाठी निश्चितपणे आत्ता सुद्धा आमचं त्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत। कारण त्या जे आत्ता 21 हेक्टर भूसंपादन केलं आहे त्याच्या आजूबाजूची शेती आहे त्या शेतकऱ्यांना विनंती करून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना जर चांगल्या प्रकारचा मोबदला त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांची देखील मुलं या ठिकाणी नोकरी करणार आहेत। शेतकऱ्यांची सगळ्यांची मुलं या ठिकाणी शिक्षित आहेत आणि या ठिकाणी शिक्षण घेऊन त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागत होतं।
देवाच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने या ठिकाणी MIDC मंजूर झालेली आहे. तर त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणचे सगळी लोक सगळी शेतकरी या ठिकाणी सहकार्य करतील आणि कुणाचंही या ठिकाणी 1 रुपयाचं नुकसान होणार नाही. निश्चितपणे त्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला मिळेल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी भूसंपादन होईल. परंतु 2 दिवसापूर्वी मी एक पोस्ट वाचली, पोस्ट बघितली की पंढरपूरला MIDC मंजुरीचे आदेश निघाले. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पंढरपूरकरांचं असेल, आपल्या सगळ्यांचं असेल, साकार झालं. ही MIDC करण्यासाठी मी स्वतः या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांना वारंवार भेटलेलो आहे. त्यांना तसा पत्रव्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये या MIDCच्या संदर्भात ज्या वेळेस बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्या प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. अनेक वेळा त्या बैठकांमध्ये काही लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मग जागेची उपलब्धता असेल, बाकीच्या गोष्टी असतील, परंतु त्या ठिकाणी स्वतः उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा कोकणात आम्ही 10 एकरात सुद्धा MIDC केलेली आहे. त्यामुळे पंढरपूरला जेवढी जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्याला MIDC करण्यासाठी काही हरकत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर माननीय उद्योगमंत्री साहेबांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची टीम पाठवली होती. त्या अधिकाऱ्यांची टीम म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या जागा फायनल करा म्हणून. त्या अधिकाऱ्यांच्या टीमसोबत मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यावेळेस आपले प्रांत असतील, तहसीलदार असतील, हे सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मग आम्ही काशेगावची जागा बघितली होती, त्याच्यानंतर आम्ही आनवलीची जागा बघितली होती, त्याच्यानंतर आम्ही मेंढापूर या परिसरातली जागा बघितली होती, करकमची जागा बघितली होती. या सगळ्या जागा बघितल्यानंतर शेवटी असं ठरलं होतं की काशेगावची जागा योग्य आहे. कारण आता पंढरपूर सांगोला रस्ता झालेला आहे, 4 लेन चांगला रस्ता झाला आहे, पाण्याचा सोर्स आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि त्या ठिकाणी जागेची असणारी उपलब्धता. त्यामुळं त्यावेळेस आमचं ठरलं, अधिकाऱ्यांसमवेत असतील, मंत्री महोदयांसमवेत असेल, की या ठिकाणी MIDC मंजूर करायची. ह्या गोष्टीला झाले 7-8 महिने आणि हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहीत आहे. वास्तविक त्यावेळेस उद्योगमंत्र्यांनी ताबडतोब जागेचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी MIDCचं काम चालू करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते. परंतु त्या ठिकाणी स्पेसिफिक अशा एका पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी MIDC होऊच नये म्हणून त्या ठिकाणी विरोध केला होता आणि त्या विरोधामुळं ही जी MIDC आपली 7-8 महिन्यापूर्वीच जे काम चालू होणार होतं ते काम लांबणीवर गेलं. अधिकाऱ्यांवर दहशत करण्यात आली. अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की बाबा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही, आम्ही आमची जमीन जागा जाऊ देणार नाही. कारण वास्तविक पाहता तिथं ते जमीन शिल्लकच होती, पडीकच मारणार नव्हतं. परंतु त्यावेळेसुद्धा पक्षीय राजकारण आणून त्या ठिकाणी त्या MIDCला विरोध करण्याचं काम काही लोकांनी केलं. कुठल्या पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी केले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ह्या MIDCमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 100% वाटा आहे. कारण त्या प्रत्येक गोष्टीला, त्या प्रत्येक घडामोडीला आम्ही साक्षीदार आहे. त्यामुळे ह्याचं क्रेडिट कोणी एकाने घेऊ नये. पंढरपूर तालुक्यात असेल, मंगळवेढा तालुक्यातील असेल, जनता शुद्ध नाही, त्यांना माहीत आहे की नक्की कोण फॉलोअप करत होता आणि मध्यंतरी ज्या पक्षाच्या लोकांनी विरोध केल्यानंतर कोण शांत बसलं होतं. त्याच्यानंतरचा फॉलोअप मी स्वतः घेत होतो आणि मी फॉलोअप घेत असल्यामुळं त्याच्यानंतर काही लोक फॉलोअप घ्यायला लागले. कारण मी ज्यावेळेस मंत्रालयात जाईन, अधिकाऱ्यांना भेटेल, त्यावेळेस ते अधिकारी ह्या लोकांना सांगत होते आणि ह्या लोकांना सांगितल्यामुळं मग दिलीप धोत्रेंना क्रेडिट जाईल, मनसेला क्रेडिट जाईल म्हणून लोकांनी फॉलोअप घेतला. पत्र जरी कुणाच्या हातात मिळालेलं असलं तर त्याचं श्रेय हे सगळ्यांचं आहे. यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. कारण MIDC होणं खूप गरजेची होती. कारण इथं आत्तापर्यंत काय झालं की जे आपले राजकीय लोक होते त्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी MIDCच व्हायला नाही पाहिजे. इथं जर MIDC झाली तर इथले सगळे तरुणी त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये कामाला लागतील, त्या ठिकाणी सगळं चांगलं होईल आणि मग त्यांच्या कारखान्यात किंवा त्यांच्या संस्थेत काम करायला या ठिकाणी तरुणींची उपलब्धता होणार नाही आणि मग त्यांच्या कायम आयुष्यभर त्यांच्या कारखान्यात, त्यांच्या संस्थेमध्ये 10 ते 15 हजार रुपयावर पगारावर काम करणारे लोक या ठिकाणी मिळावे, हा त्यांचा हेतू होता. म्हणून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी आत्तापर्यंत ते झालं नाही. आणि ज्यावेळेस मनसेने यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेस नाईलाज असतो काही लोकांना त्या ठिकाणी यावं लागलं आणि
MIDC झाली. MIDC होणं खूप गरजेचं होतं. मला अतिशय आनंद झालेला आहे, कारण आता याच्या पुढं तर या ठिकाणी शिकून आपल्या आईवडिलाला इकडं सोडून त्या ठिकाणी पुण्या मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही. त्या मुलांना त्या मुलींना याच ठिकाणी उद्योग मिळेल आणि त्यांच्या हातून त्यांच्या आईवडिलांची देखील सेवा घडेल आणि आत्मे कुटुंब त्या ठिकाणी आनंदित जगतील, अशा पद्धतीचा जो विषय आहे. आणि या MIDC मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा वाटा आहे, हे सांगण्यासाठीच आपणाला या ठिकाणी मी बोलवलं आहे. आता आपणाला काय विचार असेल तर मला विचारा. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विरोध केला हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता जरी आमदार या ठिकाणी आमदारांनी प्रयत्न केला आहे, मी आमदारांचा प्रयत्न या ठिकाणी नाकारून चालणार नाही. समाधान अवताडेंनी प्रयत्न केले 100%, कारण ज्यावेळेस समाधान अवताडे त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस मी त्यांच्यावर होतो. आम्ही त्या प्रत्येक मिटिंगला होतो. मी त्यांचं ह्यातलं हे नाकारत नाही, परंतु ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता, हे देखील नाकारून या ठिकाणी चालणार नाही. नाव काय घ्यायचं सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते त्यांनी विरोध केला होता. नाव काय? सगळ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. बातम्या तुम्हीच लावल्या होत्या ना. मग ते सांगितलं ना तुम्हाला, त्यांच्याच लोकांनी. नाही ते काय मला माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की त्या पक्षाची लोक होती. मग ती भाजपची A टीम असेल B टीम असेल मला माहीत नाही, परंतु त्या लोकांनी यामध्ये विरोध केला होता हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे. आणि त्यामुळे ही विषय सगळा पुढे गेला ना. ॲक्च्युली 7-8 महिन्यापूर्वी झाली होती. हे सगळं 7-8 महिन्यापूर्वी होत होतं, काम चालू होत होतं. आत्तापर्यंत काय कंपन्या त्या ठिकाणी आल्या असत्या, आपल्या लोकांना कुशल कामगारांना त्या ठिकाणी काम मिळालं असतं, जे 7-8 महिन्यापूर्वी मिळालं होतं. MIDCचा जो प्रस्ताव आहे, जो भूसंपादनाचा प्रस्ताव आहे, तो केवळ 21 हेक्टरचा आहे. म्हणजे 53 एकर जमीन भूसंपादन केलेलं आहे. या 21 हेक्टरमध्ये बहुतांश जमीन हिराबलाक संस्थांची. परंतु आता भविष्यात त्या MIDCच्या जागेचा विस्तार करायचा असेल तर खाजगी भूसंपादन करावं लागणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन आहे.